चला आता म्हणजे सर्व साहित्य खिमासाठी ठेवून दिलंय सामने. तुम्हाला दाखवते आता सर्व साहित्य पण. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघायचं चालू होऊन गेलं. व्हिडिओ चालू करतात माझ्या माशाचं चालू होऊन जातं ना बेटा. काय बोलतो काय माहिती, वेगळीच भाषा शिकून आलाय तो आता. कसं दादा? हा कसं बघा कसा करून दाखवतोय बघा तो दादा. कसं खेळायचं हो. आणि आज माझ्या दादानी ना एक म्हणजे उद्योग वाढवून ठेवला. म्हणजे त्याला मी ना संध्याकाळी झोक्यात बसवलं. म्हणजे तो मोबाईलसाठी जिद करत होता की मला मोबाईल दे. मग त्याला म्हटलं मोबाईल नाही देत ते तुला खेळवते. मग बोलला की मला झोक्यात बसव. मग त्याला आहे ना मी झोक्यात बसवलं. फक्त 2च मिनटं मी तिकडे चहा बनवायसाठी गेली किचनमध्ये. त्याला टी व्हीमध्ये गाणे लावून दिले होते. बघा कसं ऐकतोय. त्याला टी व्हीमध्ये गाणे लावून दिले होते. मी 2च मिनटं फक्त चहा ठेवायसाठी किचनमध्ये गेली. बस पण किचनमध्ये गेली तेवढ्यात तर काय उपाधी वाढवून ठेवली त्याने. डायरेक्ट झोक्यामधून डायरेक्ट फरशीवर इतक्या जोरात पडला तर पूर्ण म्हणजे होटाची अशी ना चामडी निघून गेली होती. नुसतं रक्त येत होतं त्याच्यातून. अजून नाकातून सुद्धा रक्त येत होतं त्याच्या. तुम्हाला दाखवते मी. दादा तुला कुठं लागलं दाखव बच्ची. माझ्या राजाचा पूर्ण ओठ सुजून गेला ना बच्ची. फिका फिका वरण भात बनवते माझ्या राजाला. कस काय पडला तू? दाखव सगळ्यांना दाखवून दे. असं पडून गेल तर सगळ्यांना तुझ्या ओठ दाखवून दे ना बच्ची. हे बघ नाकात पण लागलंय आणि माझ्या दादाला ओठावर सुद्धा लागलंय. आता नाही बसायचा तू, मोठा होऊन गेला ना. तरी त्याला काही फरक पडत नाही. तरी मला खेळू द्या म्हणे. आता हळूहळू खेळायचा. उतर मला स्वयंपाक करायचा ना. उतर ना बच्चा. बाहेर दिदू काय करते बघत बच्चा. दिदू काय करते बघत बसली आहे. चला आता माझा स्वयंपाक पण बाकी म्हणजे वरण भात बनवायचा आहे. वरणसाठी डाळ तर मी शिजवून ठेवून दिली आहे. आणि आज तुमच्यासोबत मी छान रेसिपी शेअर करणार आहे. ती म्हणजे अंड्याचा खिमा. तर आता अंडे वगैरे सर्व आणून ठेवलं आहे. चला आता अंडे बॉईल करायसाठी ठेवून देते. चला डाळ पण शिजून गेली. दादा तिथं बस बेटा, छान हवा आहे ती. थोडस आहे ना मीठ पण टाकते मी. बघा तो कुठून पाहतोय बघा. दादड नाही बेटा इकडं गरम असत. असं बघतोय तू. गुड बॉय तू. नाही बेटा तोडायचा नाही. बच्चा. उतर बेटा उतर. अंडे बॉईल करताना थोडंसं मीठ टाकून द्यायचं जेणेकरून अंडेत ना थोडे लवकर पण शिजतात. आणि उतर लवकर. दूध पण आणले कारण चहा पण बनवायचा आहे. कारण ते आता आलेत कामावरून. मग ते आले की मी चहा बनवत असते. माझ्या तर होऊन जातो पण अजून बनवते आणि त्यांच्यासोबत मी पण पिऊन घेते. चला आता अंडे बॉईल होत आहेत तोपर्यंत मी ना वरणचं साहित्य कट करून घेते. बेटा नमक आहे. किती पण लवकर म्हणजे प्रयत्न केला स्वयंपाक करायचा तरी पण मला आहे ना या मुलांमध्ये खूप उशीर होऊन जातो. केव्हांचा विचार करते 6 वाजेपासून बनवून घेते पण आता किती 8 वाजले तरी पण माझा स्वयंपाक काही झाला नाही. म्हणजे अजून तर डाळच शिजली फक्त. काय नाही करते आता हळूहळू. कसं मुलं पण खेळतायत आणि पावसाळ्याचे दिवस लागून गेले तरी पण आमच्याकडे गरमी काही जात नाही. म्हणजे गरमी तर जास्तच होते. पाऊस तर काही येत नाही. आज आहे ना माझी आरवी ना नाटकं करत होती ट्युशनमध्ये. तिला मी सोडायला गेली ट्युशनमध्ये पण ती ना मला पण डायरेक्ट रडायला लागली. मम्मा मी पण तुझ्यासोबत येते म्हणे. नाहीतर ते असं म्हणजे 8-10 दिवस झाले असेल. इकडे का बरं रडत होती तू ट्युशनला?
का बरं रडत होती इकडे? का बरं रडते तू? आज तुला सरांनी नवीन चॉक दिला होता ना, रडायचं नाही. दादा पण असतो ना. उद्या तर संडे, उद्या सुट्टी आहे बेटा. नाही, रोज जायचं बेटा. आता तर तुला शाळेत पण जावं लागणार. थोडी नाटकं करत होती ती, रडायला पण लागली. म्हणे मला तुझ्यासोबत घेऊन जा. मग ते सर बोलले राहू द्या तिला, म्हणे थोड्या वेळ करणार, तुम्ही जावा म्हणे. मग नंतर बरोबर बसली ती, सोरांश असतो ना सोबत, तर त्याच्यासोबत बरोबर बसली ती. थोडे लसूण वरणसाठी कुटते आणि बाकीचे लसूण अंड्याच्या खिमासाठी ठेवले. अद्रक लसूणची पेस्ट करणार. चला आता मी पटकन वरणची तयारी करते, तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. वरण आहे ना आता मी वघारलं, कारण माझ्या जेठाने त्यांचा फोन येऊन गेला होता. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टींमध्ये अर्धा तास कुठं निघून गेला. काय नाही, माझ्या मोबाईल चार्जिंगला ठेवलाय बेटा, बाहेर खेळ जा. फोनचं नाव काढतात लगे मला फोन दे म्हणे. त्यांच्यासोबत अर्धा एक तास मी गप्पा गोष्टी केल्या. देते थोड्या वेळाने, बाहेर जा. मार देणार मग. आता हे दुखतंय ना, आपल्याला दवा घ्यायला जायची. चल चल बाहेर चल. त्याला सोडून येते. इकडे इकडे चल इकडे. अय दीदी कुठं गेली बघ रे? तिकडे जातोय ना तू? हा, मम्मीच्या घरी जातोय ना, मोठी मम्मीच्या घरी. ते येत आहेत तुला घ्यायला. बघ बघ बघतो बरं दादा आले का बघतो. दीदू तिला बोलवणार. कुठं फोनाचं नाव काढलं वेणी. चल इकडे चल माझ्याकडे. स्वयंपाक करू दे ना पहिले. जाजू शिरून गेला स्वयंपाकला. जाऊ आपण. थांब, मार देऊ मार देऊ. फिरायला जाऊ जेवण करू. हा चालू. काजी देऊ? काजी देऊ? चल म्हणजे राजा, म्हणजे राजा. काय काय मग काय? हा हा, मोठी मम्मी कडे जाऊ आपण. ते बघ ते काय आलं बघ आबू. चल चल. काय मग? नाही बघ ना बाहेर कोण बसले बघ. तर राहुल दादा येईल बघ बाहेर. बघ ना दादा, मला स्वयंपाक करू दे. 8:30 होऊन गेले डायरेक्ट. अजून माझा स्वयंपाक झालेला नाही. फक्त आता वरण वगैरे. आता म्हटलं भात पण ठेवून देते, कारण तांदूळ वगैरे. बस बाबा बस. आणि स्वयंपाक कोण करीन? हा हा, मग मम्मा इथं बसणार तर मी कशी करू स्वयंपाक? करू सांग. असं गोल गोल घुमायचं स्वयंपाक कर म्हणे. बघा असं गोल गोल घुमवून कसं स्वयंपाक करता? तुला काय आवडतं? चिक्की. अजून त्याला फक्त असं पाहिजे, हातातलं सर्व काम सोडा माझ्यासोबत अशा गप्पा गोष्टी करायला मम्मा बसायला पाहिजे. हे ना मम्मा? कुठे गाडी? पप्पाच्या टी शर्टवर गाडी. जेव्हा मग आता खेळा मम्माला पटापट स्वयंपाक करू द्या. हा, आपण पण गावाला जाऊ. आणि सकाळपासून असं चालू जायचं, गावाला चल गावाला चल. तुला कोणत्या गावाला जायचंय? नंदुरबार. ट्रेन मध्ये काय काम आहे आता? बापरे, डाळ भात खायला जायचंय त्याला नंदुरबार. इथं मम्मा पण बनवते डाळ भात आज. का बरं? कोणतं? ते भांडे का काढायचे तुला आता? घर बनवायचंय. हा, जा मग बाहेर दीदी सोबत खेळ ना बेटा. काही पण. हे कस काय लागलं तुला सांग? हो, लाईट वाली बाईक घेऊ. हा, लाईट वाली बाईक पाहिजे त्याला. 500 रुपयाची. हा, तुला हे कस काय लागलं सांग? कस काय लागलं? पप्पाला सांगितलं नाही तुझ्या जोका सोडायचं. जावा आता खेळा मग. जावा, बाय बाय. बस बेटा, मला स्वयंपाक करू दे प्लीज. हा, उठ उठ. हुशार आहे दादा माझा. चला, माझ्या आयुष्य असेच नाटकं चालते ना. आता मी पटकन स्वयंपाकला लागते. सरक बेटा, सरक सरक सरका सरका. गुड बॉय गुड बॉय. माझं ऐकून घेतो. बाय 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 बाय. स्वयंपाक करू मी आता. चला आता पटकन भातसाठी आंधळ ठेवून देते. बघा आपलं वरण पण मस्त उकळत आहे. आता भातची तयारी करून घेते.
आणि अंडे पण बॉईल होऊन सोलून ठेवून दिलेत. तिकडे जा इथं गॅस जवळ लाडणे करायचा बेटा. सरक गरम आहे हा. जा ती बाहेर खेळते. जा जय लवकर बाहेर येते जा. एवढी गोष्ट बरं झालं की मी फोनवर बोलत होते तोपर्यंत आहे ना त्यांनी किमासाठी सर्व साहित्य कट करून दिलं. दाखवते तुम्हाला. हे बघा जे जे खिमासाठी वस्तू लागणार आहेत ते सर्व कट करून दिलं आणि अंडे सुद्धा सोलून ठेवून दिले. एवढं तरी काम माझं सोपं झालं. बापरे. थोडंसं तेल आणि मीठ. काय झालं आता कोणी मारलं काय माहिती. पोरगी ना सारखा मारच खात राहते. दोघं भाऊंचा. आयुष पण मारतो आणि सोरांश पण मारतो तिला. काय झालं बेटा इकडे चल. कोणी मारलं. का बरं मारलं. इकडे चल चल. जाऊ दे त्यांच्या जवळ नको खेळत जाऊ. ते ना मारत राहता पोरगीला. जाऊ दे बेटा नाही खेळायचं हा. जा आता तो पण येऊन जाणार मग आयुष. त्याचं अजून चालून झालं. मम्मा काम सोडणे माझ्यासोबत गप्पा गोष्टी कर असं चालतं त्याचं. स्वयंपाक झाला की त्याच्यासोबत थोडा वेळ मला पण खेळावं लागतं. हे रोजचं रुटीन आहे आमचं. चपात्या पण बाकी आहेत अजून. ठेवून दिलाय भात व्हायला. आता अद्रक लसणचं पेस्ट बाकी होतं ते पण करून घेते. बापरे. खिमा आहेत ना ते खूप छान बनवतात. मग त्यांना आजी ना बनवायचा कंटाळा येतोय. नाहीतर खूपच छान लागतो त्यांच्या हाताचा खिमा. त्यांना सांगते मी सर्व कट करून देते तुम्हाला. तुम्ही फक्त बनवा. पण ते बोलले की मी कट करून देते. मी कट करून देतो तू बनव म्हणे. असं नाहीतर त्यांचं आहे ना म्हणजे खूप छान लागतो. त्या पद्धतीने बनवतात ते. म्हणजे सेम प्रोसेस मी बनवणार आहे. ते जसं बनवतात ते पण ते जास्त छान बनवतात बा. चला आता जाऊ दे. एक साईडला खिमा ठेवून देणार आणि लगेच चपातींचं पीठ मळून घेते. दुपारचं पीठ तर 2-3 चपात्यांचं पडलंय. तरी पण अजून 2-1 चपात्यांचं मळावं लागणार त्याच पिठात. डाळ भात आहे. मुलं तर कसं डाळ भातच खाते. चला आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला आता म्हणजे सर्व साहित्य खिमासाठी ठेवून दिलंय सामने. तुम्हाला दाखवते आता सर्व साहित्य पण. 2 कांदे घेतले होते आणि 2 टमॅटो मस्त लाल टमॅटो आहेत. अद्रक लसण पेस्ट आणि 2 मिरची ठेचा बनवला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि सुका मसाल्यामध्ये लाल मिरची, गरम मसाला, हळद, धना पावडर आणि मीठ. बस इतकंच. चला आता बनवू पटापट अंड्याचा खिमा. तेल पण मस्त तापून गेलं आहे. आता त्याच्यात मी टाकते कांदे. बाहेरून आहे ना खिडकीमधून खूप हवा येते. खिमा आहे ना मी असा तव्यामध्येच बनवतो. तव्यामध्ये ना छान बनतो कढईपेक्षा. बापरे थोडंसं तेल पडलं. काय बेटा नाही साखर नाहीये. माझ्या स्वयंपाकला लागली का लगे त्याला आठवण येते साखरची. देऊनच द्यावं लागणार नाही तर तो जाणार नाही इथून. साखर संपली. घे जे आता बाहेर जाऊन खा. मुंग्या येतात तिथं. जे बाहेर. बरोबर आठवण येते त्याला साखरची. कांदा चांगला शिजू द्यायचा. कच्चा नाही राहू द्यायचा. आता त्याच्यात टाकते मी टमाटे. हा अंड्याचा खिमा आहे ना मागच्या वेळेस बहिणीकडे बनवला होता मी. छान झाला होता. म्हणजे आम्ही आता गावाला गेलो होतो ना तिकडून येताना म्हणजे रात्रीची लक्झरी होती आम्हाला म्हणून टिफिनसाठी अंड्याचा खिमा परत लसूणची चटणी चपात्या असं घेऊन आलो होतो.
कसं मग ट्रॅव्हल्समध्ये थोडी सुकी भाजी चांगली असते ना. थोडंसं मीठ टाकून देते जेणेकरून लवकर शिजून जाणार कांदे टमाटे. मुलं पळाले बाहेर खेळायला. आता माझ्या आयुषची साखर संपली की अजून येणार, मम्मा साखर दे. मी किचनमधून बाहेर जात नाही तोपर्यंत त्याचं तसंच चालतं. याला आहे ना प्रॉपर शिजू द्यायचं. आता त्याच्यात टाकते अद्रक लसूण पेस्ट. ते पण चांगलं शिजून घ्यायचं. आता याच्यात टाकते मिरचीचा ठेचा. आता हे सर्व मॅश करून घेते. म्हणजे याच्यासाठी तर मेशर पाहिजे, पण आता माझ्याकडे मेशर नाही. यासाठी तांब्याच्या साहित्याने मॅश करते मी. कसं मग सर्व मस्त मॅश होऊन जाणार ना. खूप गरम वाफ लागते. मॅशर आहे ना घ्यावं लागणार मला. कसं मग पावभाजी वगैरे बनवणार तर लागणार ना. मिक्स भाजी पावभाजी होऊन गेले छान मॅश. आता याच्यात सुके मसाले टाकून घेते. याच्यात सर्व पावडर मसाले टाकून देते. थोडंसं तिखट जास्त टाकणार, कारण थोडं तिखट चांगला लागतो. आणि थोडा गरम मसाला, थोडा धना पावडर आणि थोडीशी हळद. आता हे 2 मिनटं मिक्स करून घेते मसाले. मसाले तर छान मिक्स झालेत. आता अंडे किसून टाकते त्याच्यात. मी ना 4 अंडे बॉईल केले. 3 म्हटलं अंड्याच्या खिमासाठी कामात येणार आणि 1 माझ्या आयुष खाऊन घेणार. आता याच्यात किसून टाकते अंडे, कारण मसाला बघा किती छान तयार झालेला आहे. कशी किसणे खूप बारीक येतं याच्याने. ती मोठी किसणी घ्यावं लागणार माझ्याकडे ना. ती मोठी किसणी नाही, त्याच्याने ना छान किसवतात अंडे खिमासाठी. ही तर जास्त बारीक आहे ना, म्हणून जास्त बारीक येते. छोटे किसणी नाही यासाठी बघा, थोडेसे असे मोठे मोठे पण तुकडे पडत आहेत. पण आता ठीक आहे, ही जी आहे तर मग आता तिलाच वापरून बनवते. आता हे पण पटापट किसून घेते.
सोनांशला पण आवडतात. सोनांश बोलला मम्मी मी वरण भात नाही खाणार, मी फक्त खिमा चपाती खाणार. म्हटलं ठीक आहे. मोठी पाहिजे होते किसनी खरंच. ठीक आहे, आता काय करणार नाहीये तर. आता याला सगळं मस्त मिक्स करून घेते. थोडंसं तेल कमी वाटते ना, थोडं तेल टाकते. पहिले मी ना थोडं तेल कमीच टाकलं होतं, कारण अंड्या टाकल्यानंतर आहे ना जास्त तेल सारखं होऊन जातं ना, यासाठी. थोडंसं तेल गरम होऊ देते, मग मिक्स करते. पाणी कुठे आहे? त्याच्यातून द्या ना मला. थोडंसं पाणी टाकते. याच्यावर टाकते कोथिंबीर. तयार आहे अंड्याचा खिमा बनवून. पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. पसारा होऊन गेलाय आज किचन ओट्यावर. थोडासा पसारा इग्नोर करा, कारण स्वयंपाकमध्ये तसंच होतं. ते डाळ वगैरे शिजवली की डाळचं थोडंफार पाणी पडलं की तसंच घाण होऊन जातं. आता स्वयंपाक वगैरे झाला की आवरते सर्व किचन. आता मी पटकन बनवते चपात्या, कारण खिमा तर तयार आहे. गरम गरम खिमासोबत गरम गरम चपात्या बनवते. एकदम बाहेर भेटतो ना तसाच झालेला आहे खिमा. पाव पाहिजे होते याच्यासोबत, कारण खिमा पाव पण छान लागतात आणि चपातीत पण छानच लागतं. आता हे सर्व बरण्या वगैरे ठेवून देते जागच्या जागी, तेव्हा मला चपात्या बनवायसाठी जागा इथं राहणार. चला आता ब्लॉग कंटिन्यू करा. बघा खिमा किती छान दिसतोय आणि सुगंध पण खूप सुटलाय. माझ्या सोरांश बाहेर झोपलाय. मम्मा खिमा झाला का तयार? खूप छान सुगंध येतोय. असं चालू आहे त्याचं. म्हणतो थांब बेटा एक चपाती होऊ दे, मग तुलाच देते पहिले जेवायला. आणि माझ्या आयुषचं चालू आहे की मला बॉईल अंडा दे म्हणे, अजून दे खायला. त्याला मी एक दिलं ना तर मला अजून दे म्हणे. त्याला दाखवलं बेटा मी खिमा बनवला तरी पण नाही, मला अजून दे. म्हटलं डाळ भात खा. नाही मला अंडच खायचंय. असं करून करून बाहेर आता गेला तो आरवीसोबत खेळायला. आणि त्या दिवस आम्ही आहे ना पोळपाट आणलं होतं बघा, त्याच्यावर तर मला अजिबात जमत नाही, कारण ते खूप लहान पोळपाट आहे. मला मोठ्या मोठ्या चपात्या टाकायची सवय ना, यासाठी काही ॲडजस्ट होत नाही त्याच्यावर. पण आता जसं तसं करते. बघू आता दुसऱ्या वेळेस थोडंसं मोठंच घ्यावं लागणार. हा तवा ठेवला आहे मी आज, कारण या तव्यामध्ये खिमा बनवला आहे ना यासाठी. आणि हा तवा बारीक असल्यामुळे लवकर तापून पण जातो.
पटापट आता छोट्या छोट्या चपात्या बनवून घेते. झालाय सर्व स्वयंपाक आणि सर्वांचे जेवण पण झालेत. आता बाकी आहेत आयुषचे पप्पा आणि मी. आता त्यांच्या म्हणजे आमच्या दोघांसाठी मी ताट लावून घेते. खिमा आहे ना, खरंच खूप छान झालाय. माझ्या सोरांशला तर खूपच आवडला आणि परत माझ्या आयुषला पण खूप आवडला. म्हणजे त्यांनी ना, मुलांनी डाळ भात खाल्ला नाही, फक्त त्यांनी खिमा आणि चपातीच खाल्ली आवडीने. आता म्हटलं आम्ही पण जेवण करून घेऊ, कारण खिमा इतका छान दिसतोय म्हणून जास्तच भूक लागते. आणि हा बारीक तवा होता ना, यासाठी माझ्या थोड्याशा चपात्या पण जळून गेल्या आज. डाळ भात आहे पण आज आहे ना पापड संपलेत आमचे, यासाठी तळण नाही काढलं, कारण पापड वेफरच आणले होते ना, संपून गेलेत. आणि डाळ पण गावाची, यासाठी त्याच्या टेस्ट आहे ना वरणचा खूप छान लागतो. पाहू शकता तुम्ही किती छान ताट वाटत आहे. आणि आता पटापट बसतो आम्ही जेवायला. या तुम्ही पण जेवायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तो पण कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.